विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस पक्ष सदस्यांनी गदारोळ सुरू केल्यानं सभागृहाचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. तत्पूर्वी सभागृहात रेल्वेसाठी करण्यात आलेल्या तरतुदींवर चर्चा झाली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती दिली. बुलेट ट्रेन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्याच्या रचनेवर बारकाईनं अभ्यास करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात रेल्वे मार्ग बांधण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. क्षमता वाढ आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे देशाच्या संस्कृती आणि वारशाच्या संवर्धनासाठी सरकारच्या प्रयत्नांचं पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी कौतुक केलं आहे. देशात आज प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. G20 अध्यक्षपदानंतर भारताच्या क्षमतेत वाढ झाल्याच्या उदाहरणांपैकी एक हे आहे असं शेखावत यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी इथल्या शंकरराव चव्हाण सिंचन प्रकल्पातील 12 विद्युत पंप आणि उद्धरण नलिकेसाठी राज्य शासनानं 160 कोटी 64 लाखांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबत लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मार्च 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असून त्यावर आज मतदान होणार असल्यानं सगळ्या जिल्ह्याचं लक्ष काय निर्णय होतो याकडे लागलं आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी 43 मतांची आवश्यकता आहे. खडकवासला धरणाच्या सँडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवून सकाळी 11 वाजता 16,247 क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता आहे असं उपविभागीय अभियंत्यांनी कळवलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.